नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही वेगवान घडामोडींचा आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज मध्यरात्री महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपातील 10 ते 15 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महानगरपालिका जागा वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होणार असल्याचं समजतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ही महत्त्वाची बैठक मानली जाते. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मात्र आपण राजकारण आणि समाजकारण सोडणार नसल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलंय. शरद पवारांच्या हाकेला ओ देत लाखो लोक सोबत येतात, त्यातला मी एक होतो. माझ्या कामाची नोंद घेत पक्षाने मला संधी दिली, त्याबद्दल जगताप यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बुलढाण्याच्या मलकापूर येथील काँग्रेसचे विजयी उमेदवार आतिक जवारीवाले यांचा नोटा उधळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे हा विषय विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरलाय. जवारीवाले यांनी नोटांची गड्डी काढून हवेत उधळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पळासनेर जंगलात वर्षभरापूर्वी पैशांच्या पावसाचा वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मंत्री स्वर्गीय हिरालाल सिलावट यांचा मुलगा आणि काँग्रेसचा माजी युवक प्रदेश महासचिव यशवंत सिलावट याला खंडवा येथून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. जालना महानगरपालिकेसाठी आज पहिलं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 13 मधून हा अर्ज दाखल करण्यात आलाय. मागील 2 दिवसात 1500 पेक्षा अधिक अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील विविध वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंग चोरांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेविका पल्लवी लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देत रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्यानंतर जळगाव शहरात जल्लोष करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. जळगाव महानगरपालिकेत देखील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होण्याचे संकेत दिसत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या सकाळी 8:42 पहिलं विमान नवी मुंबई ते हैदराबाद असं उड्डाण घेणार आहे. या विमानाने जवळपास 4000 प्रवासी प्रवास करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांची मागील अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या दिवसभरात एकूण 30 विमानं उड्डाण घेणार असल्याची माहिती सिडको MD विजय सिंघल यांनी दिली आहे. भोर पुणे महामार्गावर 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात घडलाय. या अपघातात एक जण ठार झाला असून एक जण जखमी झालाय. पाडघर गावाजवळ हा अपघात झाल्याचं समोर आलंय. अशोक किसन बांदल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. इंदापूरच्या शेळगावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी पतीला जेरबंद केलाय. या घटनेत पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं होतं. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. पोलिसांनी जेजुरी परिसरात पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.